ही चांगली संधी आहे, खरं तर सुवर्ण संधी आहे। तुला तिथे त्यांच्यासोबत असा एकांत मिळेल ज्यात कोणीही व्यत्यय आणणार नाही, आणि त्याच वेळी तू त्यांना तुझ्या गतजन्माविषयी विचार। तर असं कसं विचारणार? का? त्यात काय आहे? पर देव नाही सांगायचे, तसं नियम नाही आहे ना? देव जर गड सोडून तुझ्यासोबत तुझ्या वाड्यात राहायला येऊ शकतात, जर ते म्हाळसा देवींना सोडून तुझ्यासोबत वनात जाऊ शकतात, तर ते तुला सत्य सुद्धा सहज सांगून टाकतील। ते कसं करायचं हे मात्र तुझ्यावर अवलंबून आहे। तर असं सांगत्याल देव? असा विचार कर की तुला त्यांच्यासोबत कैलासात जायला मिळेल। पर ह्यो देवींवर अन्याय अन्याय तर नाही ना? आता तुला हा अन्याय वाटत असेल तर बघ काय करायचं ते। मी तुझ्या हिताचं सांगितलं, आता तुला ते पटत नसेल तर मी तरी काय करणार? नंतर पश्चाताप करून उपयोग नाही। अहो तुम्ही अशा रागवू नका जी। मी कशाला रागवू? तू इथे एकटी राहशील, देव आणि म्हाळसा देवी तुला सोडून निघून जातील कैलासात, कारण काहीही झालं तरी त्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांचा मान पहिला आहे। बरं मग मी काय करू? देवासनी विचारू? मी तेच म्हणाले, ही सुवर्ण संधी आहे। तू जेजुरीत परत येशील ती कैलासात जाण्यासाठीच। खरं? हो, जाते मी, पण फार आनंदी होऊ नकोस, अजून देवांना विचारलं नाहीयेस तू। म्हाळसा, मी काही दिवसांसाठी बानू बरोबर वनात चाललो आहे। याआधी मी तुला न सांगता गेलो होतो, पण ह्यावेळी मात्र मी तुला सांगून जात आहे। येऊ मी? मी काय बोलू? मी कोण आहे अनुमती देणारी? असं का म्हणते आहेस? गणेश देखील माझ्यावर रागावला आहे, पण मी त्याला शब्द दिला आहे की जर म्हाळसेची अनुमती नसेल तर मी जाणार नाही। त्याचं प्रेम आहे मातेवर म्हणून बोलला असेल तो, पण मी तुम्हाला थांबा म्हणणार नाही आणि जा असंही म्हणणार नाही, कारण त्याचा आता काही उपयोग नाही। म्हाळसा, अशी परक्यासारखी का बोलत आहेस? तू अशी का वागत आहेस? मी वाईट वागते आहे तुमच्याशी? तुम्ही जाणार म्हणून मी तुमच्यावर रागवले देखील नाही। मला संघर्षच नको आहे। म्हाळसा, माझ्यावर तू रागवली असतीस तरी चाललं असतं, पण आपण एकमेकांपासून फार दूर उभे आहोत आणि हे अंतर मला जाणवतंय। मला आता या विषयावर काही बोलायचे नाही। या तुम्ही। ती बानू तुमची वाट पाहत असेल, तुम्ही तिला भेटणार आहात, तिला वनात घेऊन जाणार आहात, त्याची आस लागली असेल तिला। माझी काळजी नका करू। म्हाळसा, मी काही दिवसातच परत येईन। मी विचारलंच नाही। तुम्ही 12 वर्षांनी आलात तेव्हा मी इथेच होते, आताही असेन, पण मी कुठे असेन ते मला ठाऊक नाही। तू कुठेही जाणार नाहीस। का? माझ्यावर हे बंधन का? कारण मी इथे आल्यानंतर तू मला दिसायला हवीस। मला तुझ्याशिवाय नाही राहायचंय।
किती सोपं आहे हे तुमच्यासाठी. हे सगळं सहन करायला सगळी साधना पणाला लावते आहे मी. या तुम्ही. काय रे आजा, अशी ही आतमध्ये किती वेळ बसून राहणार आहे कुणाच ठाऊक. अगं तुला बानू संग काय बोलायचं असेल ना तर जा की आतमध्ये. नाही, मी हातच समध्या मोर बोलणार आहे तिला बघ. असं बोलायचं तरी काय ग? आता देव काय म्हणलं, बानू संग म्या जाणार आहे म्हणून. हं. मग अशा वेळेला काय होणार आहे कळतंय का तुला? अगं न कळा काय झालं, म्हाळसादेवी रागवणार. हे समज बानूने करायला सांगितलंय असं त्यासनी वाटणार आणि तंटा होणार. हेच मला समजून घ्यायचं होतं. अशा वेळेला तंटा झाल्यावर बानून काय करायचं? असं कशा पायी वांगाळी विचार करते आज गे? हा? आणि आज तू अरे तंटा होईल ही अदुगर आपणच कशाला म्हणायचं? अरे आज पण तू तसंच होत आलंय. देव बानूला भेटायला आले ना ती म्हाळसादेवी चिडत्यात. माया बानूचा संसार सुखानं व्हायला हवा हेच माझ्या मनात आहे. हा. म्हाळसा, तू अशी का पाहत आहेस? देवघरातून मी माझ्या कक्षात जाताना अनाहूतपणे माझी पावलं या कक्षाकडे कशी वळली हे मलाही कळलं नाही. म्हणजे तुला मला भेटायची इच्छा झाली तर? नाही. पण मी मात्र तुला भेटायला येणारच होतो. मी हे सत्य मानू. म्हाळसा, तुझा राग मला कळतो, पण हे देखील सत्य आहे की मी तुला भेटायला येणारच होतो. तुला कदाचित राग येईल की याआधी मी तुला सांगितलं आहे की मी बानू बरोबर जाणार आहे. तो क्षण आता जवळ आला आहे. मी बानू बरोबर उद्या जाणार आहे. मला जे कळायला हवं ते कळलं आहे. म्हाळसा, अशी काय वागत आहेस तू? ह्याबद्दल तुला काहीच बोलायचं नाही? नाही, कारण त्याचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. म्हाळसा, तुम्ही मौन सोडल्याचं ऐकून खूप आनंद झाला. देवी, आम्ही तुम्हालाच भेटायला येणार होतो, परंतु तुम्ही इथे असाल ह्याची कल्पना नव्हती. देवघरातून मी माझ्या कक्षात जात होते, पण नकळतपणे माझी पावलं या कक्षात वळली. पण त्यामुळेच मला असं कळलं की हे उद्याच बानू बरोबर जाणार आहेत. येते मी. म्हाळसा, तुमचा राग अजून गेला नाही का? मला कोणाचाही राग आलेला नाही देवी. देव जाणार आहेत हे आम्हाला देखील कळलं आहे. अर्थातच. आता हे जाणार तेव्हा तुमच्यावरचे दायित्व देखील वाढले असेल ह्याची मला कल्पना आहे. म्हाळसा, तू हे काय बोलत आहेस? जे सत्य आहे ते. जसे तुमच्या वागण्यामागे काहीतरी निश्चित प्रयोजन असणार तसे माझ्याही वागण्यामागे असेल. येते मी. म्हाळसा असं का वागतायत ह्याचं कारण खरोखरच कळायला हवं. देवा, खरोखरच श्री म्हाळसा देवींना त्या कोण आहेत हे तर कळलं नसेल ना? देवा, मी हाय, तुम्ही नुसतं सांगा, समजा काम करून टाकतो बघा. गणोबा, जरा धीर धरा. जोडप्पा, आम्ही आता निघणार आहोत.
आमच्या प्रस्थानाची व्यवस्था झाली का? वही देवा. पायथ्याला जाऊन बानूला निरोप द्या की आता आम्ही निघणार आहोत. बानूसाठी मिळण्याची देखील व्यवस्था करावी. राघोबा, तुम्ही व्हा पुढं आणि बानाई देवीसनी सांगावा द्या. भाईजी आत्ता जातो. देवा, तुम्हाला एक सांगणं आहे, बोलू का? बोला गणोबा. देवा, तुम्ही जिकडं जाल तिकडं मी बी येणार तुमच्या संगत. मला बी तुमची सेवा करायची आहे, तेवढं नाही म्हणू नका. गणोबा, आपण प्रस्थान करूयात. मी समजण्याची तयारी ठेवतो. आपण लगेच निघूया. येतो जी. देवा, येत तुम्ही. श्री खंडेराय आता लवकरच प्रस्थान करतील. गडावर तशी तयारी देखील सुरू झाली असेल. तुम्हाला काही बोलायचं नाही का? श्री खंडेराय त्यांनी दिलेला शब्द पाळतात हे तुम्ही देखील जाणता. जर त्यांनी बाणाईला वचन दिलं आहे तर ते निश्चितच पूर्ण करतील ह्यात शंका नाही. आणि तसं त्यांनी करावं देखील. तेच यथोचित आहे. परंतु म्हाळसा देवींचा विचार मला अस्वस्थ करतो. श्री खंडेरायांना गडावर परत आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यातून त्यांना झालेला त्रास आपण सारे जाणतो. मला वाटलं होतं की म्हाळसा देवी मौन सोडून श्री खंडेरायांना थांबवतील. देवी, मी बंधू आहे त्यांचा. त्यांची व्यथा मला जाणवत नाही असं नाही, परंतु काही गोष्टी ह्या घडणारच. त्या सगळ्यासाठी आपल्याला सिद्ध असायला हवं. श्री खंडेराय परत आले की मात्र आपलं दायित्व पूर्ण होईल आणि मग आपण विष्णुलोकी परत जाऊया. देवी, त्यावर आपण नंतर बोलूया. आत्ता तरी आपण श्री खंडेरायांचा निरोप घेऊन येऊ. हो, मला असं वाटतं की आपण इथून आता जायला हवं. आपलं इथलं कार्य झालं आहे. तुम्ही अशा प्रकारे विषय टाळू नका. होय देवी, आपण योग्यच बोलता आहात. परंतु श्री खंडेरायांची इच्छा काय आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायला हवं. बरं, चला, आपल्यामुळे त्यांच्या प्रस्थानात विलंब व्हायला नको. चला. देवा, आपल्या प्रस्थानाची तयारी सुरू झाली आहे असं कळलं. आता काही क्षणातच आपण बाणाई बरोबर भृगु ऋषींच्या आश्रमात जाणार आहात. म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहोत. खरं आहे. तसा बानूला देखील निरोप पाठवला आहे. आपला प्रवास निर्विघ्न होवो. मला असं विचारायचं होतं की तुम्ही गडावर परत कधी येणार याची काही कल्पना आहे का? देवी, हा विषय आता नको. मी केवळ माझ्या मनात काय आहे ते बोलून दाखवलं. आपलं म्हणणं अगदी खरं आहे, पण ते आता ह्या क्षणी सांगणं अत्यंत कठीण आहे. देवा, आपलं श्री म्हाळसा देवींशी या संदर्भात काही बोलणं झालं आहे का? नाही. मला असं वाटतं की तुम्ही म्हाळसाशी ह्या संदर्भात बोलून घ्यावं. मला जावं लागणार आहे हे ती जाणते, पण ह्या क्षणी मला जावं लागणार आहे हे मात्र तिला ठाऊक नाही. कारण ह्या संदर्भात जेव्हा मी तिच्याशी बोललो तेव्हा ती माझ्याशी ह्या संदर्भात काहीच बोलली नाही. देवा, आपण श्री म्हाळसा देवींना भेटून मगच पुढे जावं. गेल्या वेळेस तुम्ही बानूकडे जाताना त्यांना न सांगता गेला होता. त्याचं त्यांना दुःख झालं होतं. मी तसेच करेन. म्हाळसेला भेटूनच पुढे जाईन. तुम्ही लवकरात लवकर गडावर परत याल अशी आशा करते. आपण असं का बोलत आहात? आपल्यावरील इथलं दायित्व अधिक आहे ह्याचं भान आहे मला, पण देवा, श्री लक्ष्मी देवींना विष्णुलोकी परत जायचे आहे म्हणून ते असं म्हणतायत. मी आपल्या इच्छेचा आदर करतो, पण मी इथे येईपर्यंत आपण इथून जाऊ नये
असं मला वाटतं. देवा, आम्ही देखील हाच विचार केला आहे. आपण भृगु ऋषींच्या आश्रमात जाऊन परत यावं. माझ्या बरोबर काही काळ व्यतीत करावा अशी बानूची इच्छा होती. तिची इच्छा पूर्ण झाली की मी येईन इथे परत. काळजी घ्यावी देवा. आपलं गडावर पुनरागमन झालं की आपली भेट होईलच. आम्ही येतो. गडावर महायज्ञासाठी मी स्वतः जाऊन यांना परत घेऊन आले. सारं काही यथोचित पार पडलं, पण तरीही मन शांत नाही. मला माझ्याच मनाचा थांग लागत नाही. देवांना आता कशासाठी विरोध करू नये असं वाटू लागलं आहे. हे असे का होते आहे? म्हाळसा, 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 तू अशी का वागत आहेस? आजवर तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी दिसणारं प्रेम अचानक कुठे गेलं आहे? म्हाळसा, तू अशी वागत आहेस तेव्हा मला त्याचा जो त्रास होतो तो मी तुला काय सांगू? आपण आत्ता यावर नको बोलूयात. तू अशी एकांतात का गेली आहेस? ते मलाही ठाऊक नाही. मी निघालो आहे. तुला याआधी सांगितल्याप्रमाणे मला बानूची इच्छा पूर्ण करण्यासाठी जावं लागेल. आम्ही भृगु ऋषींच्या आश्रमास भेट देणार आहोत आणि त्यासाठी तुझा निरोप घ्यायला आलो आहे. म्हाळसा, यावर तुला काहीच बोलायचं नाही. म्हाळसा, असेच तुझे मौन राहिले तर माझे चित्त देखील थाऱ्यावर राहणार नाही. म्हाळसा, मला आत्ता या विषयावर काही बोलावंसं वाटत नाही. पण असं का? कारण त्याने काहीही साध्य होणार नाही. म्हाळसा, माझ्यावर हवं तर रागव तू, पण अशी वागू नकोस. मी कोणी परका नाहीये आणि मी देखील तुझ्यापासून दूर नाही राहू शकत. हे सत्य नाही. म्हाळसा, तुमच्या प्रस्थानाची तयारी झाली असेल. आपण आत्ता नको बोलूयात. आम्ही काही दिवसातच येऊ. काळजी घे. येतो मी.